नागपूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय। गडकरींनी आधी ते प्रचार करणार नसल्याचं म्हटलं होतं, मात्र आता ते प्रचारात गुंतले असल्याचं विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे। गडकरींना आपल्या विकासावर विश्वास असेल तर त्यांना आपल्या शब्दावर ठाम राहावं लागेल। तर रोजगाराच्या मुद्द्यावर गडकरींनी नागपूरकरांचा विश्वास घेतल्याचा आरोप देखील ठाकरे यांनी केलाय। ते नागपुरात बोलत होते। लोकतंत्र जिवंत नाही आहे, कारण की विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी घेतलेले जनतेच्या हिताचे निर्णय जर चुकीचे असले तर त्यासाठी विरोधक हा तगडा असला पाहिजे, परंतु विरोधकच संपवायचा हा मनसुबा घेऊन हे सरकार चाललं। आता मतदान करायचं आहे आणि मला असं वाटतं की नागपूरकर जनतेला समजलेलं आहे की आम्हाला मतदान कोणाला करायचं आहे। आणि देशात जी इंडिया आघाडी झाली आहे त्या इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आणि शहरातली जनता विरुद्ध भाजपा असा हा सामना। कारण की मी प्रचार करत असताना अनेक बुद्धिजीवी लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे संस्थेचे पदाधिकारी मिळाले आणि त्यांना एकच होतं की या सरकारला पाडायचं आहे। म्हणजे आम्हाला लोक प्रश्न, तुम्ही उशीर केला, आम्ही तुमच्या पहिलेच प्रचार चालू केला म्हणे। हे सरकार पाडायचं आहे, हे खोटं बोलणारं सरकार आहे। आणि अशा पद्धतीनं लोकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला आणि मला वाटतं की जर 10 वर्षात जी आश्वासनं यांनी दिली होती ती पूर्ण केली असती तर यांना फोडाफाडीचा धंदा करावा लागला नसता। जसं ते बोलले होते की मी विकास कामं केले आहे, मी मत मागायला जाणार नाही, मग त्यांनाच वाटलं की आपल्या विकास कामामुळे शहरवासी असंतुष्ट आहे म्हणून त्यांना पुन्हा मतं मागायला निघावं लागलं। आता मतं मागायला निघणार आहे तर जो सत्तेवर होता त्यालाच हिशोब मागणार आहे ना, की तुम्ही काय केलं, त्याचं काम पटेल तर मतं देतील। तर आपण पहिले आश्वासन द्यायचं की मी मतं मागायला जाणार नाही बोलायचं आणि नंतर जायचं। मला वाटतं याच्यातच नागपूरकर जनता जिंकली की त्यांनी गडकरी साहेबांना प्रचारासाठी फिरायला लावलं। हा विजय नागपूरच्या जनतेचा झाला आहे असं मला वाटतं।